आज आहे मित्रांनो वार शनिवार आणि मे बी हा व्हिडिओ उद्या येऊ शकतो, उद्या सकाळपर्यंत एक 12च्या आधी माहिती नाही पण येऊ शकतो. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे टायमिंग नाही दिसत 10-11. आपण मे बी ऑलरेडी लेट आहोत कामाला जायला. मे बी कन्फर्म नाही कारण का पेट्रोल फुल आहे, हवा फुल आहे, सगळं काय फुल आहे. सो बघूया किती वेळ लागतं आणि किती नाही. जर का ट्रॅफिक भेटली तर मे बी आपल्याला उशीर होऊ शकतो कारण का आता क्लबिंगला निघालेले, वीकेंड एन्जॉय करायला निघालेली माणसं भेटतील आता ह्या टायमाला. तर बघू. आणि ऍक्च्युली मध्ये तब्येत थोडीशी खराब असल्या कारणाने आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाही, बाकी काहीच नाही. आपले इथे पण ट्रॅफिक आहे, मे बी फालतू ट्रॅफिक, पुढे काहीच नाही. सो थोडस ट्रॅफिक मधून बाहेर आल्यावरती आपण आपल्या व्हिडिओजला चालू करूया, ब्लॉगिंगला. सॉरी, थोडस आज काहीतरी नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह करायचा विचार केलेला मी. आपण मध्ये एक गोष्ट चालू केलेली, आठवत असेल, जुने व्ह्युअर्स असतील माझे त्यांना माहिती असेल. खूप आधी आपण सिरीज चालू करायचा विचार केलेला, प्रत्येक स्टेशन बद्दल इन्फॉर्मेशन द्यायचा, पण ती सिरीज चालू नाही राहिली कारण का मध्येच ती सिरीज थांबवावी लागलेली होती. आणि आपल्याकडे आता बऱ्यापैकी वेळ आहे तो. सो प्रत्येक स्टेशन वाईज एक जास्त नाही 10-15 मिनिटाची माहिती आपण देऊ शकतो. बघूया किती सक्सेसफुल सिरीज होऊ शकते. हा नवीन एक्सपेरिमेंट सुद्धा बोलू शकता तुम्ही. आणि जर सक्सेस झाला तर आपण त्याला पुढे अजून इन्फॉर्मेटिव्ह किंवा अजून वाढवू शकतो. अजून पण खोकला आहेच मित्रांनो, कारण का जागे जागेवरच खोकल्याचे पेशंट्स सापडत आहेत. डॉक्टरकडे जाऊन आलो तेव्हा खोकल्याची लाईन होते मोठ. 2 मिनिटं. ओके. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी आणि कसं काय मुंबईकर. तर मित्रांनो, गोरेगावच्या या मृणालताई गोरे ब्रिज च्या दोन्ही साईडला वर्सोवाला, आय थिंक वर्सोवाला जाणारे ब्रिज हे बनवून झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जी ब्रिज उतरल्यानंतर गर्दी भेटायची, मे बी ती गर्दी नाही भेटणार आणि ट्रॅफिक कमी होईल. सिग्नलला कायम गर्दी असायची, तर डायरेक्टली आता लोक वरून ब्रिज वरून क्रॉस करून निघून जातील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर का हॉर्न मारतोय? अच्छा, रिक्षावाल्याला हॉर्न मारतोय.
तर मित्रांनो, आज आहे आपली नाईट शिफ्ट आणि आज निघालो आहोत आपण 11च्या शिफ्टला, 11 वाजताच्या शिफ्टला. सो आता वाजले आहेत मे बी 10. काय करतोय हा, कशी चालवतोय गाडी आडवी तिडवी. आणि येस नाही, थोडीशी ट्रॅफिक आहेच मित्रांनो ब्रिज जवळ, कारण का तिकडे रस्ता आणि मुळचा नाही बोलू शकत, पण गर्दी जास्त होते. एक हायवे वरून येणाऱ्यांची आणि हायवे सोडणाऱ्यांची आणि हायवेला मिळणाऱ्यांची. सो त्याच्यामुळे गर्दी होते. सो आजपासून आपण मित्रांनो प्रत्येक स्टेशन बद्दल पर डेला प्रत्येक स्टेशन बद्दल माहिती, इन्फॉर्मेशन थोडीशी पास करणार आहोत, जेवढी होऊ शकते आपल्याला, जेवढी सांगता येईल तेवढी. आज आहे पहिला दिवस मित्रांनो. आज आपण स्टार्ट करूया गोरेगाव पासून मित्रांनो. आज गोरेगावचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही 90च्या किडला विचारलं किंवा तेव्हाचे प्लॅटफॉर्म जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म चेक केला असाल, आताचे मॉडर्न झाले आहेत. तेव्हाच्या वेळेस प्रत्येक स्टेशनला मित्रांनो इन्फॉर्मेशन असायची की ईस्टला काय जागा आहेत आणि वेस्टला काय जागा आहेत. तर आपण येतो वेस्ट पासून, त्यामुळे सर्वात आधी प्रथम वेस्ट पासून चालू करूया. वेस्टला म्हणायचं झालं तर आपल्याकडे गोरेगाव लिंक रोडला स्पोर्ट्स क्लब आहे, जिकडे तुम्ही विविध खेळ खेळू शकता. मनोरंजनसाठी खूप काही गोष्टी आहेत तिकडे आणि जेवणा खाण्यासाठी पण आहेत. आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट आहेत, त्यातले मी तुम्हाला 2, एक नॉन व्हेजिटेरियन साठी सुरमई सजेस्ट करू शकतो आणि व्हेजिटेरियन साठी तुम्ही जाऊ शकता कामत लेगेसी मध्ये प्रॉपर प्युअरली साऊथ इंडियन फूड तुम्हाला भेटू शकतं. नॉनव्हेज नाहीये, प्युअर व्हेज आहे. तर तुम्ही विजिट करू शकता. व्हेजिटेरियन असाल तर, प्युअर व्हेजिटेरियन असाल तर, नाही तर योको सिझलर्स आणि खूप साऱ्या अशा मुंबई नाही, बोरवली बिर्याणी सुद्धा नाही, बोरवली बिर्याणी नाहीये तिकडे. सिझलर्स आहेत, योको सिझलर्स आहेत आणि क्रीमीवर करून दुकान आहे. एकदम हुंडाय का टोयोटा का हुंडाय असं काहीतरी शोरूम आहे. लाकोजी टोयोटा आहे. त्याच्या अपोजिटला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. आणि वेस्टला अजून एक सांगायचं म्हटलं तर 1800च्या शतकात फिल्मिस्तान असं फिल्म हब म्हणून ओळखलं जाणार, म्हणजे जिथे तुमचे शूट्स व्हायचे बॉलिवूडचे आणि हॉलिवूडचे नाही होत आपल्या इकडे मित्रांनो. सो बॉलिवूडचे शूट व्हायचे. सो तर 1841 का 44 प्रॉपर नाही माहिती, पण 1800च्या काळात तिकडे फिल्मिस्तान स्टुडिओ हा एस्टॅब्लिश झाला होता. आणि तिथून आपण ईस्टला आलो. तर ईस्टला म्हणायचं झालं तर आपण शॉपिंग साठी म्हटलं तर ओबरॉय आहे, हब मॉल आहे आणि ओबरॉयला थिएटर सुद्धा आहे. अरे हा, वेस्टला सांगायचं झालं तर वेस्टला आपल्याकडे एक टोपीवाला म्हणून थिएटर होतं, खूप जुनं आहे. आता त्याचं मॉडर्न व्हर्जन पण झालेलं आहे. त्याला सुधारून डिकन्स्ट्रक्ट करून त्याचं थिएटर नवीन बनवलेलं आहे. त्यांना मे बी बाहेर शॉप सुद्धा आहेत. आधी शॉप्स नव्हते, आता शॉप्स आहेत आणि पार्किंगची सोय सुद्धा आहे. सो तुम्ही ह्या थिएटरला सुद्धा भेट देऊ शकता, नो वरीज. आणि आता ईस्टला म्हटलं तर
ईस्टला तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी ओबरॉय मॉल आहे, हब मॉल आहे आणि चांगल्या प्रतीचं जेवण, आणि इथे सुद्धा दोन्हीकडे थिएटर्स अवेलेबल आहेत. ओबरॉयचं थिएटर थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण वेल अँड गुड क्वालिटीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही पैसा वसूल बोलू शकता. म्हणजे जेवढे कॉस्ट करतायत ते लोक, त्याप्रमाणे ते लोक तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट किंवा सोयी ज्या ज्या पुरवता येतात त्या पुरवल्या जातील. आणि फुल्ली एअर कंडिशन माझ्या मते तरी खूप जास्त आहे. खूप लोकांना बेरेबल नसतं आणि खूप लोकांना बेरेबल असतं. सो अशा गोष्टी असतात. आणि ईस्टला आपल्याकडे आरेचा पट्टा म्हणजेच बोरवलीचं उद्यान आहे, त्याचं एका प्रमाणाचा पट्टा आपल्याकडे येतो. आरे कॉलनी म्हणतात त्याला. आणि आरे कॉलनीच आता एक मेन स्टेशन झालेलं आहे एक्वा मेट्रोचं. एक्वा मेट्रो तुम्हाला माहितीच असेल, जी कुठपर्यंत जाते, कुलाबा पर्यंत जाते आणि खूप इझी वे आहे ट्रॅव्हलिंग साठी, आणि काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यातून. सो ही मेट्रो गोरेगाव ईस्ट आरे कॉलनी मधून चालू होते. आणि अजून इन्फॉर्मेशन म्हटली तर 1900 दशकात आरे कॉलनीचं दुग्ध व्यवसाय आहे, त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली चाचा जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत. आणि 19व्या शतकात तिकडे दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्म सिटी बोलतो आपण ज्याला, त्याची सुद्धा एस्टॅब्लिशमेंट झाली आणि खूप साऱ्या बॉलिवूडचे शूट्स तिकडे झालेले आहेत. थोडीशी जीभ वळते मित्रांनो. आणि हिस्ट्री म्हणायची झाली तर गोरेगाव ही जागा मराठ्यांच्या काळात घोड्यांचा व्यापार व्हायचा, घोडे तुकडुक वाले. सो मराठ्यांच्या काळात घोड्यांचा व्यापार इथे जास्त व्हायचा. मोठी कार गेली, मेबॅक मर्सिडीजची. आपण विषय पासून भटकतोय मित्रांनो. सो मराठ्यांच्या काळात इथे घोड्यांचा व्यापार जास्त व्हायचा आणि घोडे विक्री खरेदीसाठी असायचे. आणि जास्त करून इथे घोडे असल्या कारणाने ह्याला नाव पडलेलं होतं घोड्यांचं गाव. आणि तेव्हापासून चालत आलेल्या मराठी बोलीमुळे थोडेसे आमच्यासारखे जीभ वळवणारे असेल तर त्याचं नाव पडलं गोरेगाव. तर असे घोड्यांचे गोरे झाले. आणि खूप लोक बोलतात की इकडे पांढऱ्या वाळूचा समावेश जास्त होता आधीच्या काळात, त्याच्यामुळे इकडच्या लोकांना गोरेगाव, गोरे वाळूचा देश म्हणून गोऱ्या असं काहीतरी होतं. पण माझ्या मते तरी मराठ्यांच्या काळची गोष्ट ही नाकारली जाणार नाही. घोडे गावाचं गोरेगाव झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला नाव पडलं गोरेगाव. आणि सर्वात महत्वाच्या आणि जुन्या गोष्टी म्हणजे इकडे आरे कॉलनी, फिल्म सिटी, फिल्मिस्तान आणि त्या काळात आणि छोटा काश्मीर, ह्या गोष्टींमुळे गोरेगाव फेमस होतं. आणि आता गोरेगाव हे एक जंक्शन झालेलं आहे, कारण का गोरेगाव पासून तुम्ही कुठल्याही काय म्हणतात ते, कुठल्याही पट्ट्यात जाऊ शकता. वेस्टर्न पट्टा म्हणा किंवा वेस्टर्न पट्टा, सेंट्रल पट्टा, आणि हार्बरला सुद्धा जाऊ शकता, कारण का इकडून पनवेलला सुद्धा जाऊ शकतो, CST ला सुद्धा जाऊ शकतो, आणि तुम्ही चर्चगेटला सुद्धा जाऊ शकता. आणि एक्वामुळे तर तुम्ही वेगळा अनुभव घेऊ शकता. एक्वा पासून तुम्ही कफपरेडला, कुलाबा, ह्या सगळ्या गोष्टी, माहीम, अंडरग्राऊंड मधून तुम्ही करू शकता एक्सपिरियन्स. सो अजून ही एक गोष्ट गोरेगावाला लाभलेली आहे, जी एक्वा ट्रेन, आणि खरंच खूप छान असा एक्सपिरियन्स देते.
आणि अजून एक गोष्ट म्हणायची झाली गोरेगाव मध्ये तर इकडचा विकास एकदम लोक विचार नाही करणार एवढ्या वेगाने चालू आहे. कारण का आता गोरेगाव ईस्ट हे एका काळी फिल्मिस्तानमुळे फेमस होतं, फिल्म सिटीमुळे फेमस होतं. आता इकडे कॉर्पोरेट वर्ल्ड सुद्धा मागे नाहीये. इकडे मोठ्या मोठ्या कंपनी JP मॉर्गन आहेत. अजून लोधाचं एक पूर्ण कॉम्प्लेक्स उभं झालेलं आहे कम्युनिकेशन साठी आणि कॉर्पोरेट वर्ल्ड साठी. सो गोरेगाव आताच्या वेळेस कुठेही मागे नाहीये मित्रांनो. सो अशी होती ही गोरेगावची इन्फॉर्मेशन. खूप आहे पण थोडक्यात आपण संपवायचा प्रयत्न करूया. कारण का जर का पुढे एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपला चॅनल प्रवीणची नीलपरी याला सर्च करून गोरेगाव बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि सांगायचं असं की दररोजच्या रस्त्याला सगळे कंटाळले असे म्हणून काहीतरी वेगळं करायचा विचार माझ्या डोक्यात आला. सो आजपासून आपण प्रत्येक स्टेशनची माहिती आज गोरेगाव ते बँड्रा किंवा पुढेही वाढू शकते, चर्चगेट पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आपण. सो अशा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणत राहीन आणि तुम्हाला प्रोव्हाइड करत राहीन. ही आहे महाराष्ट्राची लालपरी मित्रांनो. ही पहा, ही महाराष्ट्राची लालपरी आणि आपल्याकडे आहे प्रवीणची नीलपरी. व्हॉट अ कॉम्बिनेशन. हा, एका फ्रेम मध्ये दोन गोष्टी. बसवाल्याला पण दाखवू शकतो. सो अशा काही गोष्टी असतात मित्रांनो, काहीतरी वेगळं आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह. या दोन्ही गोष्टी झाल्यात. जर कोणी मुंबईच्या बाहेरचं गोरेगावला येत असेल किंवा विजिट करत असेल तर आपलं चॅनल बघायला हरकत नाहीये. एक छोटीशी एका दिवसात फिरण्या इतकी माहिती तर मी तुम्हाला या 15 मिनिटात देऊन टाकलेली आहे. सो बघा आणि एन्जॉय करा शेवटपर्यंत. बाकी आपण बोलता बोलता पोचलो आहोत सांताक्रूजच्या सीमारेषावर. मला यांच्यापासून भीती वाटते कारण का इकडचे रायडर मेनली खूप डेंजरस असतात. या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू ठेवाव्या. हो, डुकाटी 765 स्ट्रीट. वाव, ऐकायचा साऊंड. हा निघून जाईल वाटतं. ये क्या कर रहा है. डुकाटी स्ट्रीट. चलो इज्जत भेटलेले. ओ फ्लाय बाय. वाव, दोस्तो ह्याला म्हणतात ड्रीम. आणि इथूनच ड्रीम चालू होतात. एक नाही म्हटलं तरी अंगावर काटा आणणारी 25 लाखाची गाडी असेल ही. 25 ते 30, कमी नाही पण जास्तही नाही. सो म्हणजे एक 4 व्हीलर येईल एवढ्या प्राइस मध्ये. ही डुकाटी स्ट्रीट 765 येऊन जाईल नक्कीच. ब्रेक दुसरीकडे करू. हा, तर बँड्राला आलो आहोत आपण हॉस्पिटल जवळ. लीलावती हॉस्पिटल. नानावटी आणि लीलावती मध्ये मी जास्त कन्फ्युज असतो मित्रांनो. सो इथे आहे लीलावती आणि सांताक्रूजला आहे नानावटी. हा, नानावटी बरोबर. सो हळूहळू आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ पोहोचतोय. एक छोटीशी आणि दररोजची इन्फॉर्मेशन
ए उठकी कसं चालतं तू ट्रॅफिक का पट्टे आहे आज ओय 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 हा खड्डा मोठा आहे त्याच्यामुळे इथून जाणं भाग नाही पण आपण इथूनच जायचं आहे कसली गर्दी आहे एवढी त्याच्यामुळे पुढच्यामुळे सो दररोजची इन्फॉर्मेशन जर का तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करून जायला विसरू नका इफ यू आर विजिटेड न्यूली ऑन माय चॅनल सो प्लीज सब्सक्राइब एंड लाइक द वीडियो अगर आप चैनल पे नए है तो कृपया करके शेयर नहीं लाइक और सब्सक्राइब करना ना भूले आता तिन्ही भाषा सांगून झालंय एक तरी भाषा निवडा तुमची कुठली आहे ती आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओज असे बंद होतात आणि आपलं लक्ष नसतं सो इकडे फुकटची गर्दी आणि फुकटची लोक आलेली आहेत म्हणजे पैसा आहे पण उडवायचा कुठे तर इथे नेपो किडनॅप बोलू शकत या नेपो किडनॅप रिच बाप की औलाद बोल सकते पैसा हे उडाएंगा आपल्या सुद्धा असलं असतं तर आपण सुद्धा उडवलं असतं पण बरं आहे आपण मिडल क्लास लेवलचे लोक आहोत जेणेकरून आपल्याला पैशांचं महत्व कळतंय जरी आपण रिच झालो तरी आपल्याला महत्व कळलेलंच असणार आणि आपल्या पोरांना नाही त्याच्यामुळे आपलं डेस्टिनेशन जवळ आलेलं तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच होता भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल काय आयकनला दाबल्याशिवाय जाऊ नका कारण का जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आसाला वेस्ता जय जिजाऊ आणि जय शिवराय